ओबीसी आरक्षणाच्या बैठकीवरून विधानसभेमध्ये प्रचंड गदारोळ। सत्ताधाऱ्यांचीच विरोधकांविरोधात घोषणाबाजी। कामकाज पाडलं बंद। विधान परिषदेतही सत्ताधारी आणि विरोधकांचा प्रचंड गोंधळ। उपसभापती नीलम गोऱ्हेंकडून मार्शल बोलावण्याचे आदेश, पण मार्शल आलेच नाहीत। कामकाज तहकूब। विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीतल्या पक्षांचा बैठकांचा सपाटा। 7 वाजता भाजपची तर 9 वाजता शिंदेंच्या आमदारांची बैठक। राष्ट्रवादीचंही मंथन। महाराष्ट्राला मिळालेला पुरस्कार स्वीकारण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये दाखल। अमित शहांची भेट घेणार का याकडे लक्ष। आता धनगर समाज आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी जरांगेंचा एल्गार। मोठा भाऊ म्हणून मराठा समाज पुढाकार घेणार असल्याची केली घोषणा। वरळी हिट अँड रन प्रकरणातला मुख्य आरोपी मिहीर शहाला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी। अपघातानंतर दाढी आणि केस कारमध्येच कापले। पोलिसांची कोर्टाला माहिती। हिट अँड रनच्या 4 दिवसांनंतर मिहीर शहाचे वडील राजेश शहावर एकनाथ शिंदेंची कारवाई। शिवसेना उपनेता पदावरून केलं कार्यमुक्त। मिहीर शहानं दारू ढोसलेल्या जुहूमधल्या ग्लोबल तापस बारवर कारवाई। बारच्या बाहेरील शेडचं अवैध बांधकाम पालिकेनं तोडलं। एमसीए निवडणुकीमध्ये तिरंगी लढत। अजिंक्य नाईक, विहंग सरनाईक आणि पटोले समर्थक भूषण पाटलांचा अर्ज दाखल। पटोले शर्यतीतून बाहेर। मुख्यमंत्र्यांकडून मुंबईतल्या कोस्टल रोडची पाहणी। सीलिंक आणि कोस्टल रोडला जोडण्याचं काम 2 ते 3 आठवड्यात पूर्ण करणार असल्याची दिली माहिती। पेडणे बोगद्यात चिखल साठल्यानं कोकण रेल्वे पूर्णपणे ठप्प। चिखल काढण्याचं 50% काम पूर्ण। आज रात्री 8 पर्यंत उर्वरित काम पूर्ण होण्याची शक्यता। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 4% वाढ। जानेवारी ते जून मधल्या थकबाकीसह जुलैच्या वेतनासोबत वाढीव भत्ता रोखीनं मिळणार। मुस्लिम महिलाही पोटगीचा दावा करू शकतात। सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल। सीआरपीसीच्या कलम 125 नुसार दावा करता येतो, असा कोर्टाचा निर्वाळा। फलटणमध्ये संत ज्ञानेश्वरांच्या पालखी सोहळ्यात प्रशासन आणि विश्वस्त मंडळात वाद। जेवणाची वाहनं वेळेत न सोडल्यानं विश्वस्त मंडळाकडून प्रशासनाचा निषेध। आणि इंदापूरमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण। वाजत गाजत पालखीचं जंगी स्वागत। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मनसुद्धा तुझंचा दुसरा सीझन। होई मनसुद्धा